मी भूषण पाटील आपणाला विनंती करेन यावं आपण स्टेजवर. त्यानंतर मान्यवरांचं स्वागत आपण इथून पाहाल. समस्त मान्यवरांचं स्वागत. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी इथून देण्यात आलेली आहे, त्यांचंही आपण स्वागत करूया. आणि चला वळूयात मॅचकडे. नवीन मॅच आपल्या भेटीला येत आहे. एकीकडे संघ असेल अर्थातच चॅम्पियन तुपगाव संघ असेल. दोन संघांमध्ये मॅच आपल्याला इथून पाहायला मिळते. चॅम्पियन तुपगाव विरोधात कलंबादेवी नडाळ या दोन संघांमध्ये आपल्याला ही मॅच इथे पाहायला मिळेल. दोन्ही संघांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊयात. चला मॅचला होती सुरुवात. 3 षटकांची मॅच असेल. दोन्ही संघांना देऊयात आपण हार्दिक शुभेच्छा. आपण आहात भारतीय जनता पार्टी पुरस्कृत नारपोलीच्या या भव्य दिव्य मैदानावर, ज्या मैदानाचं नाव आहे म्हसोबा मैदान. आणि या म्हसोबा देवाच्या आशीर्वादाने गेल्या 4 रात्रीमध्ये निर्विघ्नपणे या स्पर्धा पार पडताना आपल्याला पाहायला मिळतील. सरपंच, उपसरपंच, सदस्य ट्रॉफी 2K25 दीपकदादा पाटील, आत्माराम पाटील यांची खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी मेहनत आहे. मेहनत म्हणजे खूपच मेहनत असते. आणि दीपक पाटील यांचं नेहमीच क्रिकेटच्या बद्दल असलेला अतोनात प्रेम. कारण आपण चाळीसगाव प्रीमियर लीग याच मैदानावर पाहिली. एक मानाची स्पर्धा म्हणून या मैदानाची ओळख आहे. सध्याच्या हंगामामध्ये म्हणजे 2024-25च्या हंगामामध्ये 2 महत्त्वाच्या मॅचेस एका मैदानावर घडल्या गेल्यात. ती एक आहे चाळीसगाव प्रीमियर लीग, दुसरी आहे ही जी भारतीय जनता पार्टी पुरस्कृत मॅच. आघाडीचे 2 बॅट्समन अनिकेत आणि सागर बॅटिंग ट्रॅकवर. आघाडीचे 2 बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील कलंबादेवी नडाळ या संघाकडून. आणि दुसरीकडे चॅम्पियन तुपगाव. एकाच विभागातून म्हणजे चौक विभागातून हे 2 संघ मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. आकाशजी पवार हे सुद्धा खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेत असताना बॉलिंग ट्रॅकवर असेल मुन्ना. 3 षटकांची मॅच. चला टाइम अजिबात घालू नका. आय थिंक अजूनही जवळजवळ 7-8 मॅचेस असतील. ही म्हणजे ही धरून 7 मॅच अजून आहेत शिल्लक. दिवस आणि रात्र पूर्ण सकाळ व्हावी नाही अशी ईश्वरचरणी प्रार्थना करूयात. कारण अजूनही बऱ्याचशा मॅचेस आहेत. यावेळेला आपण पाहिलं बॉटम टोवर या बॉलला डिलिव्हर केला. उत्तर नव्हतं बॅट्समनकडे आणि निष्प्रभ राहिला. निर्धाव चेंडूची सांगता. सुरेख गोलंदाजी. पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजावर जी जबाबदारी सोपवली आहे त्या जबाबदारीला अगदी चोख प्रत्युत्तर देत असताना आउटसाइड ऑफ सम व्हाईट बॉल कॉल आहे. व्हाईट बॉल कॉल. 101 धावेनं मात्र सुरुवात झाली आहे. एकीकडे असेल चॅम्पियन तुपगाव तर कलंबादेवी नडाळ या 2 संघांमध्ये आपण ही मॅच इथे एन्जॉय करणार आहोत. ऑन साईडला इथे जबरदस्त फील्ड केला आहे. सिंगल धाव रोखता येणार नाही आहे. मात्र या सिंगल धावेनं फार मोठी धावसंख्येमध्ये बदलही होणार नाही आहे. कारण या 1 धावेनं टीमची टोटल पुढे सरकते. 2 धावा. कळंबादेवी जागृत दैवस्थान आहे. मुंबई पुन्हा ओल्ड हायवेवरनं आपण जर कधी गेलात ना तर पुण्याकडे जाताना बरोबर उजव्या हाताला ते मंदिर आपल्याला पाहायला मिळेल. खूप मोठं मंदिर आणि जागृत दैवस्थान म्हणून त्या मंदिराची ओळख आहे. यावेळेला पॅरलल स्ट्रोक खेळला आणि सरळ बॉल जातोय आउट ऑफ द रो. 6 रन 6 धावा.
यावेळेला आपण पाहिलं दर्जेदार फटका खेळण्यामध्ये मात्र अयशस्वी झाला आणि इथून मात्र अपील होते पंचांकडे. पूर्णतः अपील फेटाळून लावले. टीमची टोटल तिथे स्टॉप झालेली धावसंख्या आहे बिनबाद. समीकरण असं आहे 8 धावा. इथे अल्ट्रा एजची काही सिस्टम नाही आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्टीला आपण जर रिव्ह्यू मागाल तर ते शक्यही होणार नाही आहे. येईल भविष्यात जितूभाई काय करणार आहेत अल्ट्रा एजसाठी नाही आहे, ते पण काय करणार नाहीत. त्यामुळे येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये त्या गोष्टी थोड्याशा आपल्या टेनिस क्रिकेटपासून थोड्या लांब राहतील. आणि प्रत्येक बॉलसाठी आपण टीम मीटिंग अजिबात घेऊ नका. या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत टेस्ट ऑफ अग्री या हॉटेलचे मालक रवींद्र कुटले नांदगावहून आहेत. आणि जरूर मुंबई पुणा ओल्ड हायवेला असलेला हा हॉटेल, जरूर त्याबद्दल चर्चा करू. ओव्हर द विकेट आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न मात्र फसतोय. निर्धाव चेंडूची सांगता. इथून मात्र डॉट बॉल निघाला आणि टीमची टोटल तिथेच थांबलेली आहे. धावसंख्या आहे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरू असताना 8 धावा. पॉवर प्लेचं माफ करा 10 धावा आहेत. टोटल 10 धावा संख्या आपल्याला पाहायला मिळाली फर्स्ट पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आणि जरूर शुभेच्छा आलेल्या आहेत रवींद्र कुटले, जो कोळखे गावाजवळ आपल्याला मुंबईकडे पुण्याकडे जाताना आपल्याला डाव्या हाताला हा हॉटेल पाहायला मिळेल. टेस्ट ऑफ आगरी दर्जेदार पद्धतीचं नॉनव्हेज जेवण, म्हणजे अगदी आगरी कोळी पद्धतीचं जेवण तिथे मिळण्याचं एकमेव ठिकाण आहे. जरूर त्या हॉटेलला भेट द्या. आणि त्यांच्या हॉटेलच्या मालकाकडून आपल्याला इथे शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांचे आपण मनापासून आभार मानूयात. आणि वळूयात मॅचकडे. पहिलं षटक संपतोय. टीमची टोटल धावसंख्या आहे ती मात्र 10 धावा. बिनबाद 10 धावा असं समीकरण. चॅम्पियन तुपगाव विरोधात असेल कालंबा देवी नडाळ. या दोन संघांमध्ये 4 मिनिटांच्या आतमध्ये हा षटक संपवायचा आहे आपल्याला, नाहीतर एक प्लेयर आतमध्ये जाईल. लक्षात घ्या 4 मिनिटं आत्तापासून घड्याळाची टिकटिक चालू झाली, कारण आता ही संपूर्ण आयोजक मंडळांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली. 2:16 झालेली आहे. 4 मिनिटामध्ये म्हणजे 2:20 ही षटक संपलं पाहिजे. नवीन गोलंदाज आपण इथून प्रमोद याला पाहाल. ओव्हर द विकेटनं हा पहिला बॉल. अपील केले जाते पंचांकडे, परंतु निर्धाव चेंडूची सांगता झाली. टोटल तिथे स्टॉप झालेली आहे. धावसंख्या आपण तिथेच पाहाल 10 धावा आहेत. बॉलिंग ट्रॅकवर प्रमोद आपल्याला पाहायला मिळतोय. आघाडीचे 2 बॅट्समन, एकीकडे अनिकेत आणि एकीकडे असेल सागर. चॅम्पियन तुपगाव टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय स्वीकारलेला हा संघ आपण मैदानामध्ये पाहाल. उडवला या बॉलला, सरळ आउट ऑफ द रो, बाउंड्री लाईनच्या बाहेर, सरळ पार्किंग लॉट मध्ये या बॉलला फेकलाय. षटकार. षटकारानं गतिमान पद्धतीने धावसंख्या पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. सुरेख गोलंदाजी. असं वाटलेलं कुठेतरी बाहेर जातोय की काय बॉल, परंतु अगदी निर्णायक क्षणाला योग्य तो निर्णय पंचांच्या माध्यमातून इथे देण्यात आला. निर्धाव चेंडूची झाली सांगता. टीमची टोटल तिथेच थांबलेली आपल्याला पाहायला मिळेल. आघाडीचे दोन्ही बॅट्समन मैदानामध्ये दाखल आहेत. स्विंग गोलंदाज आहे. टप्पा खाल्ल्यानंतर वेगवेगळ्या व्हरायटी इथे मात्र दाखवतोय गोलंदाज. कधी बाहेर निघतोय बॉल, तर कधी इनस्विन होणारा बॉल फलंदाजाला मात्र संभ्रमित करून सोडतोय. आणि अजून एक निर्धाव चेंडूची सांगता. षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक करतोय गोलंदाज. या वेळेला हवेमध्ये खेळाय बॉल, क्षेत्ररक्षक झेल पर्यंत पोहोचेल. झेल झाला ड्रॉप. दुसरीची मागणी, परंतु नकार दिला. अशा रीतीने सिंगल धाव आपण इथून पाहिली. डगआउट मधून पहा प्रचंड वैताग कालंबा देवी नडाळ संघाकडून पाहायला मिळतोय, कारण दुसरी धाव पूर्ण झाली असती अशी त्यांचं मत होतं, परंतु मैदानामध्ये खेळताना नकार दिला नॉन स्ट्राईक यांच्या खेळाडूनं. त्यामुळे धावसंख्या 1 पुढे सरकेल. टीमची टोटल धावसंख्या आहे ती मात्र 17 धावा. 17 धावा धावपळकावर. चॅम्पियन तुपगाव विरोधात कालंबा देवी नडाळ या 2 संघांमध्ये आपण ही मॅच पाहत आहात. ओव्हर द विकेटनं बॉलर तयार. फिरवून मारण्याचा प्रयत्न होता, बॅट उलटी केलेली, परंतु या क्षणाला मात्र मिस केलं बॅट्समननं बॉलला. अजून एक डॉट बॉल. खऱ्या अर्थाने एक षटकार जरूर गेला या षटकामध्ये,
परंतु त्यानंतर केलेलं कमबॅक मात्र कमालीचं होतं. या षटकामध्ये आल्या टोटल 7 धावा. टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावफलकावर आहेत त्या मात्र 17 धावा. नवीन गोलंदाज बुगी, याला कोण विसरणार, कारण हाच तो एकमात्र असा खेळाडू होता ज्यांनी मागच्या मॅचमध्ये 4 बॉल आणि 2 धावांची गरज असताना ती गरज पूर्ण करू दिली नाही प्रतिस्पर्धी संघाला. तोच गोलंदाज मात्र भुगी यावेळेला बॉलिंग ट्रॅकवर इथे मात्र पाहायला मिळेल. आणि त्यांनी त्याच्या बाईटमध्ये सांगितलेलं सुद्धा की लेफ्टहँड गोलंदाज आहे, कदाचित माझे बॉल टर्न होतील या गोष्टीवर माझा विश्वास होता. आता तीच गरज आहे बुगीसाठी. यावेळेला मिस्टामिंग स्ट्रोक खेळला, हवेमध्ये बॉल आहे, बुगीच्या पहिल्याच बॉलवर झेल ड्रॉप. प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय बुगी, परंतु बाकीचे खेळाडू त्याला तेवढं सपोर्ट पाहिजे होतं तेवढं मिळत नाहीये. झेल झाला ड्रॉप, सिंगल धाव आली. सिंगल धावेच्या माध्यमातून टीमची टोटल जर आपण पाहिली तर 18 धावा. क्षमता आहे या गोलंदाजाकडे. मागची आपण मॅच त्याची पाहिली, कमालीची गोलंदाजी राहिली या खेळाडूची. तोच बुगी यावेळेला मात्र बॉलिंग ट्रॅकवर असेल. ओ द विकेटनं समोर बॅट्समन उजव्या हाताचा कलंबा देवी नडाल संघाकडून खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल अनिकेत. लो फुल टॉस बॉल होता, उडवला या बॉलला, थांबणार नाहीये. सो नाईस, ब्युटिफुल स्ट्रोक, षटकार. क्या बात है, काय जबरदस्त षटकार पाहायला मिळाला. आणि या षटकाराच्या माध्यमातून टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर धावपळकावर धावा आहेत त्या मात्र 24 धावा. बुगी या बॉलवर मात्र मार खातोय. यॉर्कर लाईनचा बॉल फेकण्याचा इरादा होता बुगीचा, परंतु तिथे मात्र अयशस्वी ठरला आणि बॉल लोअर फुल टॉस पद्धतीचा डिलिव्हर झाला बॅट्समनसाठी आणि त्याचा पूर्ण फायदा उचलला. बॅटिंग करत असताना बॅट्समन आपण इथून पाहू शकाल सागर. सुरेख फलंदाजी गरज आहे, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये पहिल्या षटकामध्ये आल्या 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिल्या 7 धावा. तिसऱ्या षटकाची सुरुवात चांगली झाली, मात्र दुसऱ्या बॉलवर षटकार फिरून मारला. यावेळेला बुगीची या बॉलवर विकेट जाण्याची पुन्हा एकदा शक्यता आहे. यावेळेला चुकी करणार नाहीये फिल्डर आणि इथून मात्र विकेट डाऊन होत असताना फर्स्ट ब्रेक थ्रू गोलंदाजी करत असताना बुगी याच्यासाठी. अभि गरुडे हा नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. सध्याच्या घडीला या खेळाडूची चर्चा अर्थातच विभागातून खेळत असताना या खेळाडूनं चांगल्या दमदार पद्धतीनं मॅचेस जिंकून दिल्यात आणि आता गरज आहे या नारपोलीच्या मैदानावर त्याला स्वतःला सिद्ध करण्याची, कारण निर्णायक क्षणाला अभि मैदानामध्ये दाखल होतोय. यावेळेला हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, ऑन साईडला प्रोटेक्शन आहे, सिंगल धाव येणार आणि सिंगल धावेच्या माध्यमातून टीमची टोटल 1 विकेटच्या मोबदल्यात धावपळकावर धावा आहेत त्या मात्र 25 धावा. 3 षटकांचा खेळ आहे आणि खऱ्या अर्थानं तसं बघायला गेलं तर तिसरं षटक कार्यरत आहे आणि त्यामुळे आत्ता वाट बघण्याची वेळ नाही आहे बॅटिंग करत असलेल्या संघाकडे, अर्थातच कालंबा देवी नडाल संघाकडे. आता मोठे फटके खेळावे लागतील, रिस्क घ्यावी लागेल. डेरिंग करोगे तो भाई बनोगे, लेकिन या क्षणाला मात्र एक चांगला फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना बुगीची स्तुती करावी लागेल, कारण अभि गरुडे सारखा मातब्बर खेळाडू असताना सुद्धा त्या गोलंदाजानं मात्र
कोणतीही कसर कमी केली नाही आहे. कंबर कसली आहे खेळाडूनं आपल्या संघासाठी आणि खऱ्या अर्थानं या स्विन गोलंदाजांनी आज तुपगाव संघाला प्रभावित केलं आहे आणि खऱ्या अर्थानं गोलंदाजांची ताकद आहे. मागची मॅचसुद्धा जी गोलंदाजाच्या ताकदीवर विन करून देण्याचं काम गोलंदाजांनी केलं आहे आणि याही क्षणाला मात्र तीच कामगिरी करत असताना तुपगाव संघाचे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय राहुल वाघ. फिरून मारण्याचा प्रयत्न इथून मात्र फसतोय. फंबल झाला. क्षेत्ररक्षक सिंगल आली. दुसरीची मागणी. धोका होऊ शकतो. क्षेत्ररक्षक मात्र चुक्या करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ते तुपगाव संघाचे. सन्माननीय मान्यवरांची इथं आगमन होताना आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच प्रणीत शेठ यांचं इथं आगमन होताना पाहायला मिळेल. त्यांच्या समवेत निखिल म्हात्रे आहेत. सत्कार बेकरी कोंडगाव यांचे मालक आहेत. त्यांचं आपण इथे स्वागत करूयात. आणि अयुब अली, कुणाल कांबळे आणि बाळू मनोरे यांचंही आपण स्वागत करूयात. या सगळ्या मान्यवरांना विनंती असेल की यावं आपण. सहर्ष स्वागत आहे. टीमची टोटल धावसंख्या आहे 27 धावा. जिंकण्यासाठी 28 धावांची गरज असेल. 18 बॉल आणि आता 28 धावांची गरज असेल. प्रणीत शेठ, त्यानंतर उत्तम पाटील आणि त्यानंतर निखिल म्हात्रे, अयुब अली, कुणाल कांबळे असतील, त्यानंतर बाळू मनोरे या सगळ्या मान्यवरांना विनंती केली जाते की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. चला, मैदानामध्ये आता 18 बॉल आणि 27 धावांची गरज असेल. बॅटिंग करत असताना चॅम्पियन तुपगाव संघाला 18 बॉल आणि 28 धावांची गरज आहे. चांगले मॅच इथे पाहायला मिळेल. एकीकडे चॅम्पियन तुपगाव तर दुसरीकडे कालंबादेवी नढाळ संघ आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळते. दोन्ही संघ ज्ञानेश्वर वाल 4 विभागातले आहेत आणि आजची रात्रच मी म्हणेन 4 विभागातल्या संघांसाठी पूर्णतः ही रात्र होती आणि त्यामधले काही निर्णायक आता संघ राहिले आहेत. कशा पद्धतीने खेळ होणार याकडे सगळ्यांचं लक्ष असतील, सगळ्यांच्या नजरा असतील. पाणी घेऊन जा. चला, मॅचला लगेच सुरुवात करा. जास्ती वेळ घेऊ नका, कारण बॉल टाकल्यानंतर तुमच्या घड्याळाची टिकटिक सुरू होईल. 2:33 झाली आहेत. पहिला बॉल पडल्यानंतर मी तुम्हाला टाइम अलर्ट करेन. पहिल्या 10 मिनिटामध्ये 2 षटकं संपवायची आहेत. चला, लगेच फिल्डिंग लावून घ्या. 3 षटकांची मॅच आहे. जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 18 बॉल असतील आणि जिंकण्यासाठी गरज असेल 28 धावांची. दोन आघाडीचे बॅट्समन मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतील. अल्पेश आणि इजार हे 2 बॅट्समन मैदानामध्ये. 18 बॉल आणि 28 धावांची गरज असेल. बॅटिंग करत असताना चॅम्पियन तुपगाव नावासमोरच चॅम्पियन आहे. आता पाहूया या मैदानावर खरंच चॅम्पियन ठरते की कशा पद्धतीने खेळ होतोय. समोर आहे कालंबादेवी नडाळ संघ. 4 विभागातील हा संघ आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा आणि वळूयात पुन्हा एकदा मॅचकडे. तर आपण पाहू शकाल 18 बॉल आणि 28 धावांची गरज आहे आणि इथून मात्र बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार असेल. अभि गरुडे
बॅटिंग करत असताना एवढा खासा कारनामा करू शकला नाही. पुन्हा एकदा आपण पाहाल रवी कुटले जे टेस्ट ऑफ अग्री रेस्टॉरंट बार यांचे मालक आहेत, त्यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. दीपक दादा आपल्यालाही शुभेच्छा आलेल्या आहेत स्पर्धेसाठी, त्यांचे आपण मनापासून आभार मानूयात. व्यावसायिक क्षेत्रामध्ये अगदी मराठी माणसानं उचललेलं पहिलं पाऊल आणि यशस्वीरित्या आज तसं बघायला गेलं तर एक चांगला व्यावसायिक म्हणून नावलौकिकाला आहे टेस्ट ऑफ अग्री. आणि त्या रेस्टॉरंट बारचे मालक त्यांनीसुद्धा आज एवढ्या रात्री या स्पर्धा पाहत असताना मला शुभेच्छा दिल्यात आणि मला म्हणजे या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. खूप चांगली स्पर्धा म्हणून त्यांनी नाव काढलं आहे या स्पर्धेचं, त्यांचंही आपण करूया स्वागत आणि वळूयात मॅचकडे. यावेळेला आपण पाहिलं ऑन साईडला खेळला आहे, प्रोटेक्शन आहे, सिंगल धाव कंप्लीट केली जाते. दुसरीची मागणी आणि रात्रीच्या अंधारामध्ये मला वाटतं दुसऱ्या धावेची चोरी झाली आहे आणि पुन्हा एकदा तिसरी धाव पूर्ण होते की चौकार जातोय. आता मात्र पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत येणं गरजेचं असेल. तत्पूर्वी 3 धावा तर कंप्लीट झाल्यात, परंतु आता पंच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. तिसऱ्या पंचांची DRS घेतलाय, मागणी केलेली आहे. पाहूया तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. रनआउट आहे की नाही हे चेक केलं जाईल. DRS आपण पाहाल प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून हा संपूर्ण चेक केला जातोय. रनआउट आहे की नाही हे चेक केलं जाईल. स्लो मोशनमध्ये पूर्णतः चेक केलं जात आहे. आमचे दीपकजी पाटीला यस विकेट आहे रनआउटच्या स्वरूपात. इथून मात्र विकेट परतताना पाहायला मिळेल आणि आऊट होणारा पहिला बॅट्समन आपण पाहिलात तर मैदानाच्या बाहेर जातो बॅट्समन इथून आपल्याला पाहायला मिळेल इजहार. 18 बॉल 28 धावांची गरज असताना इथून मात्र तुपगाव चॅम्पियन तुपगाव संघाला हा मिळालेला पहिला विकेट. चॅम्पियन तुपगाव संघाचा गेलेला पहिला विकेट आपण पाहाल कालंबा देवी नडाल संघाच्या विरोधात खेळत असताना. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. इनॅट नंबर 3 वर हा बॅट्समन मैदानामध्ये जाताना पाहायला मिळेल आपल्याला मनोज. अजूनही आपण जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना आघाडीचा बॅट्समन अजूनही मैदानामध्ये आहे, परंतु अभी बॉलिंग करत असताना मात्र हा मिळालेला पहिला विकेट इथून पाहायला मिळेल. चांगला क्रिकेट, दोन संघांमध्ये फायटिंग मॅच आपल्याला इथे पाहायला मिळते. ओव्हर द विकेटनं अभी तयार. नेक्स्ट बॉल उडवला या बॉलला अलॉंग द कापेट. इथून मात्र धाव काढण्याचा प्रयत्न केलेला जरूर, परंतु नकार दिला आणि अशा वेळेला मात्र निर्धाव चेंडूची झाली सांगता. टीमची टोटल तिथे स्टॉप झालेली आहे. धाव संख्या आहे ती मात्र 2 धावा. पहिलं पाव प्लेस P1चं पहिलं षटक काढण्यासाठी अभिनं स्वतःवर जबाबदारी घेतली आणि या वेळेला मात्र एक्स्ट्रा बाउन्स झाला बॉल. व्हाईट बॉल कॉल आहे. 1 1 धाव मिळेल अभिसाठी. खूप शॉर्ट बॉल वॉर्न सुद्धा केलाय अभिला की यानंतर तू अशा पद्धतीचा बॉल फेकू शकत नाही. आता मात्र आणखीन एक थोडासा प्रेशर राहील अभिवर, कारण शॉर्ट ऑफ लेन गोलंदाजी करत असताना कधी कधी बाउन्स होतो बॉल. या वेळेला मात्र बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. आय थिंक हा तर इथून जर आपण पाहिलं तर अगदी बॉलपर्यंत पोचून मारण्याचा प्रयत्न केला. कदाचित हा सोडला असता तर एक्स्ट्राची 1 रन मिळाली असती, नवीन बॉल खेळायला मिळाला असता, परंतु तसं काही नाही. कदाचित बॅट्समनचा इरादा होता की पॉईंट आणि कव्हरमध्ये चौकार खेळावा, परंतु तसं घडलं नाही. सिंगल धावाली. टीमची टोटल पुढे सरकत असताना 4 धावा. 28 धावांचा पटलाग करत असताना 4 धावा म्हणजे अद्याप 24 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. या मिस टायमिंग शॉट खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. काय कमालीचा एफर्ट लावला जातोय. वाचवायच्या फक्त 28 धावा आहेत हे माहिती आहे नडाल संघाला आणि त्या अनुषंगाने प्रयत्न केले जातात नडाल संघाच्या माध्यमातून.
आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता. कमालीची गोलंदाजी अभि याची पाहायला मिळते आणि का एक चांगला खेळाडू म्हणून ओळख आहे अभिची, याचं जिवंत उदाहरण इथं अभि देत असताना. पुन्हा एकदा यावेळेला ब्रश केलं, इनर इज लागली बॅटची, त्यामुळे परफेक्ट शॉट घेऊ शकला नाही बॅट्समन. आणि अशा रीतीने आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 षटक क्रमांक पहिलं इथे संपतोय. एक षटकाच्या समाप्ती अंती टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर धावपळकावर धावा आहेत त्या मात्र फक्त 5 धावा. बारा बॉल असतील आणि आता गरज असेल 23 धावांची, म्हणजे 11.50ची सरासरी प्रति षटकामध्ये राखावी लागेल. नवीन बॉलर मैदानामध्ये दाखल होतोय. बॉलिंग ट्रॅकवर सागर. नारपोली विलेज कडून गोलंदाजीसाठी तयार असेल सागर. 12 बॉल आणि आता 23 धावांची गरज आहे. सागर नवगुणे हा नवीन गोलंदाज आपल्याला इथे पाहायला मिळेल. एक विकेट आपण इथे जाताना पाहायला मिळाला कालंबादेवी चॅम्पियन तुपगाव संघाचा, आणि त्यानंतर मात्र आता 12 बॉल आणि 23 धावांची गरज येऊन थांबली आहे. कशा पद्धतीने क्रिकेट होत आहे. तमाम मान्यवर या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेताना अगदी पहाटेच्या सत्रामध्ये, म्हणजे जर आपण पाहिलं 2:42 इथे झालेली आहेत. ओ द विकेटनं सागर तयार. मिस टायमिंग स्ट्रोक हवेमध्ये आहे बॉल. यस, विकेट डाऊन. अजून एक विकेट जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग करत असलेला संघ अर्थातच चॅम्पियन तुपगाव संघाचा. आता 23 धावांची गरज असेल. काय जबरदस्त क्रिकेट मॅच मध्ये ना. आजची रात्र फुल टाईट गेलेली आहे, कारण प्रत्येक मॅच शेवटच्या बॉलपर्यंत, अगदी मोजक्या 2-5 मॅचेस जर सोडल्या आपण तर प्रत्येक मॅच ही शेवटच्या बॉलपर्यंत जाताना पाहायला मिळाली. आणि त्यापैकी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते चॅम्पियन तुपगाव. 11 बॉल 23 धावा. विरोधात असेल कालंबादेवी नडाळ संघ. या दोन संघांमध्ये आपल्याला ही मॅच पाहायला मिळते. अनिकेत नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. ओ चांगला बॉल. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू फेकला गेला, घुसताना पाहायला मिळते. गोलंदाजी करत असलेला संघ असेल कालंबादेवी नडाळ संघ. या सामन्यामध्ये परत येताना आपल्याला पाहायला मिळेल. आता 10 बॉल असतील आणि 23 धावांची गरज असेल. मॅच मात्र रंगात आली आहे. रिव्ह्यू. इथे DRS मागितला गेला आहे. बॅट्समनच्या माध्यमातून वाईड आहे की नाही हा तपासला जाईल. यस, फेअर डिलिव्हरी आहे. इथून मात्र एक रिव्ह्यू होता तो आपण इथून गमावलात. या गोष्टीची दक्षता घ्या. 10 बॉल आता 23 धावांची गरज असेल. ओ द विकेटनं बॉलर तयार असेल सागर. नेक्स्ट बॉल अलॉंग द कार्पेट. या बॉलला खेळला जोपर्यंत फील्ड केला जातोय तोपर्यंत सिंगल धाव येते. अजून मजा येणार. आता 9 बॉल असतील आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. काय जबरदस्त मॅच आज. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं ना, आजच्या रात्रीमध्ये प्रत्येक मॅच अशी शेवटच्या बॉलपर्यंत झाली आहे. त्यामुळे प्रत्येक मॅचमध्ये उत्कंठा अगदी प्रेक्षकांची शिगेला पोचली आहे. 9 बॉल आणि 22 धावांची गरज असेल. बॉलर तयार. हलक्या हाताने डिफेन्स केलं. या बॉलला सिंगल आली. दुसरीची मागणी केली जाते की चौकार जातोय, हेही पाहणं फार गरजेचं आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या पुढे मूव्ह होत असताना धावसंख्या आपण पाहाल 8 धावा, म्हणजे अर्थातच 8 बॉल असतील आणि आता 20 धावांची गरज.
8 धावा 20 8 चेंडू 20 धावांची गरज आहे. थंड हवा आपण पाहतोय मैदानामध्ये पहाटेच्या 17ला, परंतु मॅच मात्र गरम होतीये. उडवला या बॉलला आणि क्षेत्ररक्षक आहे तिथे. काय कमालीचा एफर्ट आहे या खेळाडूचा. अफलातून भन्नाट फिल्डिंग. आपल्या संघासाठी नक्की या खेळाडूने 5 धावा वाचवल्यात. मॅच जिंकणार आहे किंवा हरणार आहे हे मला माहिती नाही, परंतु या खेळाडूने केलेली कमालीची फिल्डिंग आठवणीत राहील. कारण आता 7 बॉल असतील आणि 19 धावांची गरज. काय जबरदस्त असं वाटलेलं की हा बॉल सरळ सीमारेषेच्या पॅरलल स्ट्रोक खेळलेला, परंतु अगदी जम्प केलं. जमिनीपासून 3 ते 4 फूट हाईटमध्ये जम्प करून या बॉलला अडवण्यात आलं. जीवाच्या आकांतापासून प्रयत्न केला तो खेळाडू मात्र इथे आपल्याला पाहायला मिळेल. ओदा विकेटनं या वेळेला मात्र बॉलर तयार असेल. हवेमध्ये खेळला, वॅकंड एरिया आहे तिथे. क्षेत्ररक्षक मात्र आत्ता थांबणार नाहीये. बॉल सीमारेषा पार, चौकार. चौकारानं मात्र टीमची टोटल धावसंख्येचा जर विचार केला आपण तर धावपळकावर 13 धावा आहे. 6 बॉल असतील शेवटचे आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. 6 बॉल 15 धावा. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मॅच होताना पाहायला मिळेल जशी पहिली मॅच आपण तुपगाव संघाची पाहिली, जशी पहिली मॅच आपण कालंबादेवी नडाळ संघाची पाहिली. अगदी तशाच पद्धतीनं ही मॅच त्याच मॅचच्या पावलावर पाऊल ठेवून मात्र आपल्याला प्रेक्षकांना पाहायला मिळते. पहा, अगदी पहाटेचे 3 वाजायला आले तरी प्रेक्षक त्याच गर्दीनं या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतील. सुपर 6 मध्ये कसरकट संघाने सुद्धा क्वालिफाय केलंय आणि अर्थातच यावर्षीचा एक दर्जेदार संघ म्हणून ओळखला जातो आणि तोही आजच्या रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळेल. त्याही संघाला आपण शुभेच्छा देऊयात. 6 बॉल असतील आणि आता 15 धावांची गरज आहे. आता सुपर 6च्या मॅच चालू होतील. यानंतर अजून वेळ आहे जरूर, परंतु यानंतर ओढ लागली असेल आता प्रत्येक सुपर 6 मध्ये जाणाऱ्या संघाची. कारण 6 पारितोषिक आहेत. 4 रात्रीमधली ही स्पर्धा आपण इथे पाहाल. नवीन बॉलर नयन बॉलिंग ट्रॅकवर तयार असेल. 6 बॉल आणि आता 15 धावांची गरज आहे. मॅचमध्ये मजा येणार. समोर आहे बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल मनोज. पहिला बॉल शॉट ऑफ लेन. या वेळेला मात्र फिरून मारला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. पहिल्याच बॉलवर उठवलाय तडाखा, षटकार. काय जबरदस्त मॅच आहे आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाजी करत असताना नयनसाठी 6 बॉल आणि 15 धावा खूप असतात. टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा 15 धावा गोलंदाजाला वाचवणं गरजेचंच असतं, परंतु पहिल्या बॉलवर मात्र रूम बनवला. बॅकफुटवर गेला बॅट्समन आणि जागा बनवली. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून या बॉलला खेळला षटकारासाठी. आता समीकरण आहे 5 बॉल आणि 9 धावेंची गरज असेल. सुयोग पाटील आमचे आणि त्यांच्याबरोबर नंदू सबका बंधू. क्रिकेटचा सातत्यानं आज या 4थ्या रात्रीमध्ये खूप मनमुराद आनंद. क्रिकेटचा येडा माणूस ज्याला म्हटलं जातं आणि क्रिकेटसाठी मॅच कुणाची पण असू द्यात रात्रभर जागण्याची तयारी. हो खरंच. आणि याच वर्षी नाही दीपक दादा, कित्येक वर्ष मी जोपर्यंत या मैदानापासून सुरुवात केली ना त्या दिवसापासून नंदू मुकादम या मॅचसाठी खूप सारं सपोर्ट करत असतं. वाईट बॉल कॉल आहे. वाईट बॉल कॉल आहे. एक्स्ट्राची 1 धाव मिळणार म्हणजे अर्थातच 5 बॉल असतील आणि आता गरज असेल ती मात्र 8 धावांची. 5 बॉल 8 धावांची गरज. काय जबरदस्त मॅच.
मॅच मध्ये 6 बॉल 15 धावांची गरज असताना असं वाटलेलं की पारडं जड आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाचं, परंतु पहिल्या बॉलवर आलेला षटकार या मॅचला टर्न करून देतोय. यावेळेला अजून एक उडवलाय षटकारासाठी दमदार षटकार. काही म्हणा दीपक दादा, सगळ्या मॅचेस मात्र टाईट झाल्यात, अगदी बघण्यासारख्या, पैसा वसूल मॅचेस. अरे तुम्ही डगआउट सोडताय, पॅनल्टी आहे, पॅनल्टी. जिंकलेली मॅच हराल कदाचित. आयोजकांकडून तुम्हाला सांगण्यात येते 11च्या 11 खेळाडू डगआउट मध्ये बसा. आणि उगाच आयोजकांकडून काय वेगळा निर्णय घेतला तर तुमच्या जीवाला लागेल. प्लीज प्लीज जरा मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला. या 4 बॉल आणि आता 2 धावांची गरज असेल. 4 बॉल आणि 2 धावांची गरज असेल. अरे मला सगळ्यांना सांगण्यात येत आहे परत आयोजकांच्या वतीनं, तुम्हाला सगळ्यांना सांगण्यात येत आहे डगआउट मध्ये तुमचे सगळे 9च्या 9 प्लेयर पाहिजेत. 4 बॉल आणि आता 2 धावांची गरज असेल. काय जबरदस्त क्रिकेट. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन करत असताना अभि पहा शेवटच्या क्षणापर्यंत मॅच सोडायला तयार नाही आहे, कारण एक दर्जेदार खेळाडू आहे. रायगड टेनिस क्रिकेटच्या टॉपच्या पटलावर खेळणारा खेळाडू, आणि त्यामुळे त्याला माहिती आहे मॅच शेवटच्या क्षणापर्यंत न्यायची अशीच मॅच. 4 बॉल आणि 2 धावा नाही काढून दिल्यात. गोलंदाज होता बुगी, आठवतंय मला ती मॅच, आणि तुपगाव संघाचा तो गोलंदाज होता. परंतु आता विपरीत संघ आहे, समोर आहे तो नढाळ संघ. 4 बॉल आणि 2 धावांची गरज असेल. ओ द विकेटनं बॉलर तयार असेल. पुढचा बॉल, ओ शॉर्ट ऑफ लेन. यावेळेला वाईट बॉल कॉल आहे. एक्स्ट्राची 1 धाव. 4 बॉल आणि आता 1 धावेची गरज असेल. सिंगल धाव फक्त जिंकण्यासाठी. नडाळ संघ प्रयत्न खूप केले, परंतु शेवटच्या निर्णायक क्षणाला मात्र आता 4 बॉल आणि 1 धावेची गरज आहे. अशा वेळेला कोणता संघ बाजी मारतोय, कोणता संघ पुढची वाटचाल सुखरूप करतोय टॉप 6 मध्ये जाण्यासाठी, हे पाहणं अतिशय गरजेचं असेल. ओ आणि या वेळेला मात्र विजयी फटका मारतोय. बॅटिंग करत असलेला चॅम्पियन तुपगाव या स्पर्धेमध्ये विजय प्रस्थापित करतोय, आणि या स्पर्धेच्या